मिस्टर प्रवीण, मला एक विचारायचं होतं की आपण ही जी कलाजा केअरच्या नावाखाली जी संकल्पना राबवत आहे वयोवृद्ध लोकांसाठी, तर याच्या मागची भावना काय होती सुरू करण्यामागे? काय वाटतं? सर कसं ॲक्च्युली अमेरिकेत असताना आईवडील एकदा दोनदा येऊन गेले आणि त्यांनी सगळं मला तो खूप माझ्यासाठी खूप एक अचिव्हमेंटचा प्राऊड मोमेंट होता. पण त्याच्यानंतरच मला जाणवलं की त्यांची एजिंग होतेच आहे आणि एजिंग हे नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल. बरोबर. मग त्या ते 10 गोष्टी करू शकत होते इंडिपेंडेंटली. मग ते 4 मध्ये 7 आणि नंतर 6 असे करत लागले. मग हॉस्पिटलच्या नंतरच्या काळजीसाठीचा बऱ्याच वेळामध्ये आणि दोन्ही पडले आळीपायाने. आधी वडील पडले, मग आई पडली, वडील पडले. मग त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्यामुळे काय झालं ते, मग प्रत्येक वेळेला त्यांना हॉस्पिटल आपण न्यायचो. मला माहिती होती पुण्याची वगैरे. मोठ्या हॉस्पिटलला मला त्यांना आणता आलं, त्यांना आणता यायचं. पण त्याच्यानंतर मात्र मग घरी न्यायला काय करायचं किंवा घरी हा सगळ्या त्याच्यातून कलाचा काही संकल्पना ॲक्च्युली तयार झाली.